हाँ, नवीन नवीन जो टेंडर मिळाले, जो 10,000 का आदमी था वो 5,000 में काम करने तैयार है बोलते, उसको फ्री में काम करने तैयार है बोलते कार्ड में। ये सिचुएशन है। और बोले हमारे आके जो लोग काम कर रहे हैं वो ज़्यादा पेमेंट में काम कर रहे हैं, और जो कंपनी में पावर में जो काम लिया है अभी वो कम पेमेंट में काम करने तैयार है। बाहर के लेबर के यहाँ लोकल लेबर को कैसा है, खर्चे ज़्यादा है इनके, इसलिए पेमेंट ज़्यादा मांग रहे बोलते, इस हिसाब से उनका बोलना है। कंपनी नाही बोला पुरवली का काही आम्हाला मुद्देसूद काही समाधान नाही आहे। त्यांनी म्हटलं नाही की आम्ही 2 दिवसात करू, 4 दिवस 15 तक देखते, कुछ का होगा कुछ का नहीं होगा, कुछ को बाहर जाना पड़ सकता है, कुछ को दूसरा काम दे सकते हैं, इस तरह से काम है। कोई सेटिस्फाइड नहीं है कि हमने बोले कि एक साथ में नहीं करते, पार्ट में करो, आज 5 को करो, कल 5 को करो, 4 दिन बाद में करो। हम ये नहीं बोलते कि कंपनी एक ही दिन में सबको ऑर्डर करा देंगी, कुछ जो पार्ट में करे वो भी हम भी तैयार है, उसके लिए कंपनी मानने तैयार नहीं। हम कंपनी को साथ देने के बाद पानी, प्रदूषण, ज़मीन हमारी, सब हमारा। यहाँ से टावर जाएंगे तो ज़मीन हमारी जाएंगी। अगर काम करने वाले हैं तो बाहर से लोग 2 महीने वाले, 5 महीने वालों को काम दे रहे हैं। आज लोकल लोगों को कुछ नहीं है यहाँ। अगर आज 2 टावर लाइन जा रही है रायपुर के लिए, वहाँ ज़मीन हमारी जाएंगी। 20 लाख की ज़मीन के 5 लाख, 2 लाख में कोई खरीदार नहीं है। जर तुमची आघाडीने आता तुम्हाला आश्वासन दिले की 15 दिवस तुम्ही वाचता, 15 दिवसानंतर जर त्यांच्याकडून काही निर्णय आला नाही, पुन्हा आम्ही आपला संघर्ष घेऊ. 15 दिवस आम्ही वाटत नाही पाहणार. आम्ही 10 तारखेपर्यंतचा त्यांना वेळ दिलेला आहे. त्या साहेबांचं असं म्हणणं आहे की डायरेक्ट बाबा जी आता जे पॉवरमॅक कंपनी आहे तिच्याजवळ 100 लोक आहेत आणि जी नवीन येणार आहे ते आमच्या फक्त 50 लोकात काम करून देत आहे, म्हणून आम्ही ह्या लोकांना कळवतो आणि कमी लोकात काम करून देणार आहे. ह्या पद्धतीने त्यांच्या बोलल्या आहेत म्हणतात. तर त्यांचं म्हणणं आहे की ती जी कंपनी निर्णय घेईल ते आम्हाला मान्य नाही. ठीक. आणि मग त्या कंपनीने जे नवीन माणसं आणलं नाही बाहेरनं, तेही कोणाच्या जागी घेतलं नाही तिला. तुम्ही आता अदानीच्या आतमध्ये गेले होते, तुम्हाला बोलवण्यात आलं होतं या विषयाच्या संदर्भात, तर काय चर्चा झाली तिथे? तिथे तीच झाली का भाई इतक्या लोकांना जे कामावरून बंद केलं आहे तुम्ही, आम्ही रिक्वेस्ट केला त्यांना का भाई यांना कामावर घ्या पुन्हा. तर म्हणे आम्ही त्या लोकांना घेण्यास तयार आहोत, पण आम्हाला थोडीशी वेळ द्या, आम्हाला इकडे तिकडे ऍडजस्टमेंट करावं लागते. काही कंपन्या गेलेल्या आहेत, काही कंपन्या आलेल्या आहेत, म्हणून ऍडजस्टमेंट करावं लागते, म्हणून आम्हाला थोडीशी वेळ द्या. पण आतापर्यंत ते वर्कर, आता कोणता वर्कर 5 वर्ष कामाला सगळं बोललो आम्ही, पण आता काढण्याचं नेमकं कारण काय? हा, ते नेमकं कारण त्यांनी तेच सांगितलं का बा कंपन्या इकडे तिकडे गेल्यामुळे आणि नवीन आल्यामुळे त्यांना दुसऱ्या जागी नवीन जे टेंडर मिळाले. जो 10,000 का आदमी था वो 5,000 में काम करने तैयार है बोलते, उसको फ्री में काम करने तैयार है बोलते कार्ड में। ये सिचुएशन है। और बोले हमारे आगे जो लोग काम कर रहे हैं वो ज्यादा पेमेंट में काम कर रहे हैं। अच्छा. और जो कंपनी में पावर में जो काम लिया है अभी वो कम पेमेंट में काम करने तैयार है। बाहर के लेबर यहाँ लोकल लेबर को कैसा है, खर्चे ज्यादा है इनके, इसलिए पेमेंट ज्यादा मांग रहे बोलते, इस हिसाब से उनका बोलना है। ते कंपनी ऍक्टच्या नुसार तुम्हाला सांगितलं त्यांनी, की असं ओरलीच सांगितलं? नाही, ओरली का काही आम्हाला मुद्देसूद काही समाधान नाही है। त्यांनी म्हटलं नाही की आम्ही 2 दिवसात करू, 4 दिवस 15 तक देखते, कुछ का होगा कुछ का नहीं होगा, कुछ को बाहर जाना पड़ सकता है, कुछ को दूसरा काम दे सकते हैं, इस तरह से काम है। कोई सेटिस्फाइड नहीं है कि हमने बोले कि एक साथ में नहीं करते, पार्ट में करो, आज 5 को करो, कल 5 को करो, 4 दिन बाद में करो। हम ये नहीं बोलते कि कंपनी एक ही दिन में सबको ऑर्डर करा देंगी, कुछ जो पार्ट में करा वो भी हम भी तैयार है, उसके लिए कंपनी मानने तैयार नहीं है। हम कंपनी को साथ देने के बाद पानी, प्रदूषण, जमीन हमारी, सब हमारा। यहाँ से टावर जाएंगे तो जमीन हमारी जाएंगी। अगर काम करने वाले हैं तो बाहर से लोग 2 महीने वाले, 5 महीने वालों को काम दे रहे हैं। आज लोकल लोगों को कुछ नहीं है यहाँ। अगर आज 2 टावर लाइन जा रही है रायपुर के लिए, वहाँ जमीन हमारी जाएंगी। 20 लाख की जमीन के 5 लाख, 2 लाख में कोई खरीदार नहीं है। जर तुमची अदानीने आता तुम्हाला आश्वासन दिले की 15 दिवस तुम्ही वाट पहा, 15 दिवसानंतर जर त्यांच्याकडून काही निर्णय आला नाही, पुन्हा आम्ही आपला 15 दिवस आम्ही वाटच नाही पाहणार. आम्ही 10 तारखेपर्यंतचा त्यांना वेळ दिलेला आहे. त्या साहेबांचं असं म्हणणं आहे की डायरेक्ट बाबा जी आता जे पॉवरमॅक कंपनी आहे तिच्याजवळ 100 लोक आहेत आणि जी नवीन येणार आहे ते आमच्या फक्त 50 लोकात काम करून देत आहे, म्हणून आम्ही ह्या लोकांना कळवतो आणि कमी लोकात काम करून देणार आहे. ह्या पद्धतीने म्हणतात. तर त्यांचं म्हणणं आहे की
ती जी कंपनी निर्णय घेईल ते आम्हाला मान्य आहे. ठीक आहे.